नमस्कार सेविकाताईंनो, आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यमिक चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आपल्याला दर महिन्याच्या 10 तारखेला आपल्याला ECC डे म्हणजेच आरंभित बाल संगोपन दिन हा साजरा करायचा असतो. तर ऑगस्ट महिन्याचा आपला विषय आहे मुलांच्या विकासाच्या टप्प्याबाबत चर्चा करायची आहे. तर आपल्याला ठिकाण जे आपल्या आवश्यकतेनुसार बस आहे तर तिथं आपल्याला तो कार्यक्रम घ्यायचा आहे. तर ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे सांभाळकर्त्यांना आपल्या बालकांच्या विकास योग्य दिशेने होत आहे हे निरीक्षण करण्यास सक्षम करणे. 0 ते 3 वर्षे वयोगटातील बालकांच्या विकासात पालकांचा सहभाग सुनिश्चित करणे. म्हणजे आपल्याला बालकांचा जो विकास आहे त्याच्यात आपल्याला भर टाकायची. तर साहित्य आपल्याला बघा, पेन, खडू, मार्कर, उपक्रमाचे नाव लिहिलेल्या चिठ्ठ्या, ट्रे, जुने वर्तमानपेपर इत्यादी आपण घेऊ शकतो. इतर साहित्यांचा देखील आपण इथं समावेश करू शकतो. तर नेहमीप्रमाणे आपल्याला पूर्वतयारी करायची आहे. तर सत्राच्या सर्वात तयारी आधीच करून ठेवायची. पालकांना आदल्या दिवशी कार्यक्रमाचे येण्याबाबत आपल्याला सूचना द्यायची आहे. उपक्रम 1 साठी आपल्याला खालील विकासाच्या टप्प्यांच्या कृतीच्या आपल्याला 5 चिठ्ठ्या तयार करायच्या. तर पहिली चिठ्ठी ही बालक आधाराने बसू शकतो. दुसरी, बालक स्वतंत्र बसू शकतो. तिसरं, बालक आधाराने उभं राहू शकतो. चौथं आहे, बालक स्वतंत्रपणे चालू शकतो. 5, बालक उड्या मारू शकतो. तर सर्वप्रथम आपल्याला नेहमीप्रमाणे बालकांचे आणि पालकांचे स्वागत करायचे. त्यानंतर आपल्याला कार्यक्रम कशा प्रकारे घ्यायचे तर पालकांना गोलाकारात बसवावे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना देखील गोलाकारामध्ये पालकांसोबत बसवायचे. अंगणवाडी सेविका ताईने पालकाचे स्वागत करून विषयाची ओळख करून द्यायची. आपण सर्वजण पालक सहभागासाठी आला आहात, यावरून आपल्या मुलांच्या विकासाला खूप काळजी आहे हे दिसून येते, असं त्यांचे कौतुक करायचे. बालकांचे सर्वांगीण विकास हा अंगणवाडी मर्यादा नसतो, तर तो घरातूनच होत असतो. बालकांच्या विकासात आई व बाबा या दोघांची भूमिका महत्त्वाची आहे. पालकांनी देखील दैनिक घरातील कामे करताना मुलांना वेळ देऊ शकतात. प्रत्येक मूल हे वेगवेगळे असतात. मुलांची वाढ व विकास वयोगटाचे टप्प्याटप्प्याने होते. अशा प्रकारे त्यांना सूचना देऊन एखादे उदाहरण समजून द्यायचं आहे. आपण आपले 0 ते 3 वर्ष वयोगटातील शारीरिक विकासाचे टप्पे समजून घेऊ. असे म्हणून अंगणवाडीताईने खालील प्रमाणे एक उपक्रम घ्यायचा आहे. उपक्रम 1, एका ट्रेमध्ये विकासाचे टप्पे लिहायचे. 5 चिठ्ठ्या घ्यायचे. पालकांपैकी एकेका पालकांना चिठ्ठी वाचून एका रांगेत उभे राहण्यास सांगायचे. असे 5 चिठ्ठ्या घेऊन रांगेत उभे राहावे. त्यानंतर अंगणवाडी ताईने 5ही चिठ्ठ्या पुन्हा वाचून दाखवायच्या व पालकांना कोणती कृती पहिले करेल असे बसलेल्या पालकांना विचारायचे. पालक सांगतील की चिठ्ठीच्या आधाराने बसू शकतो, ही कृती पहिले घडेल. मग बालक आधाराने बसू शकते ही चिठ्ठी असलेल्या पालकांनी रांगेत पहिल्या क्रमांकाने उभे राहायला सांगावे. अशा प्रकारे विचारणाबाबत स्वतंत्रपणे बसू शकते, आधार उभा राहू शकतो, बालक स्वतंत्र चालवू शकतो व उड्या मारू शकतो ही चिठ्ठी असलेल्या पालकांना अनुक्रमांक 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या, 5व्या क्रमांकाने असे उभं राहण्यास सांगायचे. त्यानंतर त्यांना विकासाचे टप्पे होत असतो. मात्र काही बालकांचे लवकर चालतात, काही उशिरा चालतात, काही लवकर बोलतात तर काही उशिरा बोलतात. अशा बालकांना भाषा विकास, बौद्धिक विकास व सामाजिक भाषा विकास देखील टप्प्याटप्प्याने होत असते. उदाहरणार्थ, बालकांची भाषा विकास कसा होतो हे बघून प्रथम आवाज दिशेने मान वळवून बघतो. नंतर बालक मान हलवतो, हावभाव करतो, व्यक्त होतो. नंतर दादा स्वतःच्या भाषेत बडबड करतो. त्यानंतर साधे 1-2 अक्षर शब्द अनुक्रमे करतो. अशा स्वतंत्र शब्द सांगू शकतो. त्यानंतर बालकांच्या विकासाचे टप्पे खालीलप्रमाणे पालकांना सांगायचे. 0 ते 6 महिने आईचा चेहरा ओळखणे, आवाजाच्या दिशेने मान वळवणे. 6 ते 12 महिन्याचे बसणे, आधाराने उभे राहणे, 2 हाताने वस्तू पकडणे, बडबड करणे. 6 ते 18 महिने आवाजाची नक्कल करणे, स्वतंत्रपणे चालणे. 18 ते 24 महिने स्वतंत्रपणे धावणे, पूर्ण वाक्य बोलणे.
ताईने पुढे सांगितले की आपल्या सर्वांचे योग्य विकास होणे पालकांना मुलांसोबत खेळणे पाहिजे, संवाद साधले पाहिजे. या सर्व विकासांची कृती वयोगटानुसार करण्यास मुलांना संधी दिली पाहिजे, तर मुलं हुशार होतात. पालकांनी देखील मुलांना पुस्तक वाचून दाखवणे, कामाबद्दल बोलणे, गोष्ट सांगणे, खेळू शकतात. आजूबाजूचा परिसर ओळख करून देऊ शकतात. त्यामुळे मुलांचा विकास होण्यास आत्मविश्वास वाढतो. अशा प्रकारे आपण सभेमध्ये पूर्ण अनुवादन करायचे. त्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे समारोप करायचे. समारोप करत असताना पालक जे आहेत त्यांचं कौतुक करायचे, बालकांचं कौतुक करायचे. त्यानंतर उपक्रमात सहभागी झालेल्या अभिनंदन करून 3, 2, 1 हा उपक्रम नेहमीप्रमाणे घ्यायचा आहे. पालकांना विचारायचे की आज आपण कोणत्या 3 गोष्टी शिकलो. 2 गोष्टी मुलांसोबत घरी जाऊन करायची. त्यानंतर 1 गोष्ट कोणती इतर पालकांशी शेअर करायची. शेवटी आज सभेत उपस्थित राहिलेल्या सर्व पालकांचे आभार मानायचे आणि त्यांना पुन्हा पुढच्या बैठकीस येण्यास अनुरोध करायचा आहे. तर अशा प्रकारे हा आपला जो ECC डे आहे ऑगस्ट महिन्याचा, तर तो आपल्याला अंगणवाडी स्तरावर साजरा करायचा आहे आणि ह्याचं उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहात. तर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर आपण इतरांपर्यंत शेअर करायचं आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.